म्हसरूड पोलिसांनी चोरीच्या 11 मोटरसायकल 5 अल्पवयीन चोरट्यांकडून केल्या हस्तगत। नाशिक। आज दिनांक 4 ऑक्टोबर 2024 म्हसरूड पोलिसांनी चोरीच्या 11 मोटरसायकल 5 अल्पवयीन चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत। याच संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती पद्मजा बडे मॅडम यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली। महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, नाशिक। 4 ते 5 अल्पवयीन मुलांच्याकडून जवळजवळ 11 मोटरसायकल हस्तगत केलेले आहेत। या ठिकाणी म्हसरूड पोलीस स्टेशनचे PSI पठारे आणि पोलीस अंमलदार देवरे हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना अशी माहिती मिळालेली होती की काही मुलं आहेत अल्पवयीन की हे अशा प्रकारच्या मोटरसायकल चोरून आणतात। त्याप्रमाणे त्या माहितीच्या अनुषंगाने ते पेट्रोलिंग करत होते, तर त्यांना 2 अल्पवयीन मुले एका मोटरसायकलवर दिसली। त्यांनी त्यांना थांबण्यास सांगितलं, परंतु ती थांबली नाही। ती जोरात मोटरसायकल पुढे गेली, परंतु पुढे जाऊन यांनी ST वर्कशॉप म्हणजे पेठ रस्त्यावर ST वर्कशॉपच्या इथं त्या 2 मुलांना थांबवलं। त्यांच्याकडची गाडी हस्तगत केली आणि त्याचा इंजिन नंबर आणि चेसिस नंबर पाहिला असता तर तो म्हसरूड पोलीस स्टेशनमधील जी चोरीची गाडी आहे तर त्याचा तो इंजिन नंबर आणि चेसिस नंबर असल्यामुळे त्यांना त्यांच्यावर दाट संशय आला। त्यांना विश्वासात घेतलं, त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही जॉय रायडिंगसाठी किंवा मौज-मजा करण्यासाठी आम्हाला घरातून पैसे मिळत नसल्यामुळे आम्ही अशा प्रकारच्या मोटरसायकल घेतो, आम्ही दिवसभर वापरतो। असे आम्ही 4 ते 5 मित्र आहोत जे अशा प्रकारचे प्रकार करतो। दिवसभर त्याचं पेट्रोल संपल्यानंतर कुठेतरी झुडपात किंवा कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आम्ही ती लावून ठेवतो, म्हणजे पेट्रोल संपल्यानंतर ते मोटरसायकल घ्यायची, दिवसभर फिरवायची, पेट्रोल संपल्यानंतर ती दडवून ठेवायची। अशा प्रकारे ही लोक करत होते। तर अशाप्रमाणे 11 मोटरसायकल हस्तगत केलेल्या आहेत। त्यामध्ये म्हसरूड पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे उघडकीस झालेले आहेत, पंचवटीचे 2 झालेले आहेत, उपनगरचे 2 झालेले आहेत आणि भद्रकालीचा 1 आणि अजून 2 मोटरसायकल आहेत ज्याच्यामध्ये अजून 2 गुन्हे आमच्याकडे उघड होऊ शकतात। तर ही सगळी मुलं ही अल्पवयीन आहेत आणि आमच्या इकडं माननीय CP सर, कर्णिक सर आणि माननीय पोलीस उपायुक्त झोनमल किरण कुमार चव्हाण सर यांच्या आदेशानं आमच्याकडे स्टॉप अँड सर्चची कारवाई कंटिन्युअस चालू असते। आमच्या इकडं आम्ही टार्गेट ठेवून टवाळखोर कारवाई प्लस त्यासोबत ट्रिपल सीट असते, विना कागदपत्रे डॉक्युमेंट नसलेल्या मोटरसायकल असतील, तसेच मॉडिफाईड सायलेन्सर हे आम्ही कंटिन्यू करत असतो। म्हणजे आम्ही टार्गेट ठेवून स्टॉप अँड सर्चच्या दिवसातून 100 ते 150 कारवाया प्रत्येक पोलीस स्टेशनला हे आमच्याकडून केल्या जात आहे। त्यामुळे बऱ्यापैकी मोटरसायकल चोरीचे गुन्हे असतील किंवा जी टवाळखोर लोकांची जी काही इतर ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या प्रमाणात कमी झालेल्या आहेत। आणि अल्पवयीन मुलं हे सगळे शाळेतले आहे का, एकच शाळेत? हे शाळा आणि कॉलेजमधले आहेत। जेवढे गाड्या धरल्या आपण त्याच्यात एकही गाडीला नंबर प्लेट नाही, ती नंबर प्लेट गाड्यांची नंबर प्लेट बदलत राहते, म्हणजे नंबर प्लेट काढायची आणि दुसरी नंबर प्लेट लावायची किंवा लावायची नाही, अशा प्रकारे एकाच ठिकाणची काय नाही वेगवेगळ्या ठिकाणची फक्त मजा करण्यासाठी। फक्त जॉय रायडिंग, पेट्रोल आहे तोपर्यंत गाडी फिरवायची, संपली ओढायची कुठेतरी आडोशाला, तिथून दुसरी गाडी पकडली। विक्री नव्हते का? विक्री त्यांनी सगळ्या दडवून ठेवले होते, जे लपवून ठेवले होते। त्यांच्या घरच्यांना माहित नव्हतं? नाही, घरच्यांना माहिती, घरच्यांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी ज्या वेळेला त्यांना सांगितल्या त्यावेळेला मुलांनी सांगितलं, घरच्यांना माहिती। काय आवाहन करणार पालकांना तुम्ही, शाळेची मुलं असं करत असेल? मी सर्व पालकांना हे आवाहन करते की तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या, ही बाहेर मुलं काय करतात हे बघितलं पाहिजे, पालकांनी मुलांशी बोललं पाहिजे। बऱ्याच वेळेला आपल्या समाजामध्ये एक कम्युनिकेशन गॅप आहे, पालक मुली असतील किंवा पालक मुलं असतील ही एकमेकाशी मन मोकळेपणाने बोलत नाही। तर सर्वांनी बोलून त्यांच्या काही समस्या असतील, त्यांच्या काही गरजा असतील तर त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलून त्या समस्या सोडवल्या पाहिजेत, तर अशा प्रकारची गुन्हेगारी थांबू शकते।